बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेपाठोपाठ नीती आयोगाच्या अहवालातही आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राची पीछेहाट झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। राज्यांच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र राज्य 4थ्या क्रमांकावरून 6व्या क्रमांकावर गेलाय। सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमधील खर्चाचं प्रमाण घटण्याबरोबरच कर्जाच्या रकमेचा वापर हा आधीचं कर्ज फेडण्यासाठी होत असल्यानं उत्पादकता वाढत नसल्याचं निरीक्षणही या अहवालात नोंदवण्यात आलंय। नीती आयोगाच्या वतीनं 2023 मधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालाचं अलीकडेच प्रकाशन करण्यात आलं आहे। यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, एकतर आधीच सातत्यानं विरोधकांकडून राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य होत असताना, टीका होत असताना आता नीती आयोगाच्या अहवालातही आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राची पीछेहाट झाल्याचं दिसतंय। नेमकी काय कारणं असावेत? नाही, याचं 2-3 बाबतीवरती विश्लेषण होऊ शकतं। एक म्हणजे ही बातमी दैनिक लोकसत्तानं प्रकाशित केलेली आहे, त्यामुळे मूळचा अहवाल वाचून आणखी त्याच्यावरती आपल्याला स्पष्टपणे बोलता येईल। पण असं आहे की ज्या बातमीच्या आधारावर, ज्या नीती आयोगाच्या अहवालाच्या आधारावरती ही सगळी मांडणी आहे, ती करण्यासाठी खरं तर कुणाचीच आपल्याला गरज नाही। महाराष्ट्राची गेल्या काही वर्षातली आपण वाटचाल जर बघितली तर आपलं त्यात जी मांडणी करताना आर्थिक आणि सामाजिक कामासाठीची जी निर्देशांक आहे त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारची गुंतवणूक कमी आहे असं दिसतंय। त्याच्यासाठी आपण आरोग्य आणि शिक्षण ह्या 2 गोष्टी जरी पाहिल्या तरी आपल्या अर्थसंकल्प जेव्हा साजरा होतो तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की ह्या क्षेत्रावरची आपली गुंतवणूक अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली, आणि ज्याला आपण सोशल इंडिकेटर असं म्हणतो, त्या सोशल इंडिकेटरवरती याचा निश्चितपणे परिणाम होईल। म्हणजे आता जीबीएस हे त्याचं मोठं उदाहरण आहे की पुण्यामध्ये जो आउटब्रेक झालेला आहे त्याच्यामध्ये नगर विभागानं जो पाणी पुरवठा नीट करायला हवा होता तो केलेला नाही, त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या। दुसरीकडे हे झाले सोशल इंडिकेटर। दुसरीकडे जी आर्थिक मांडणी आहे तर महाराष्ट्राचं सध्या आपण वेगळ्या कारणासाठी घेतलेले जी कर्ज आहेत त्या कर्जाच्या व्याजापोटी आपल्याला एक ठराविक अशी रक्कम दर महिन्याला आणि मग अंतिमता वार्षिक द्यावीच लागते। त्यात सगळ्या राज्याची तीच स्थिती आहे, आणि आपला आस्थापनाचा खर्च हा मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी वाढलेलाच होता। मग त्याच्यात अधिक ते व्याजाची रक्कम असं मिळून आपल्या एकूणच पायाभूत सुविधेवरती जो होणारा खर्च आहे तो कमी झालेला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे नीती आयोगाने जे सांगितलंय ते फक्त रेकॉर्डवरती आणलेलं आहे। पण याला एक आणखीन एक बाजू अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ज्याला कॅपेक्स आपण म्हणतो, म्हणजे जी पायाभूत गुंतवणूक आहे ती गेल्या काही वर्षामध्ये वाढलेली आहे। म्हणजे केंद्र सरकारनं जे 1,00,000-1,50,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं होतं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होती आहे, आणि त्या गुंतवणुकीमध्ये राज्याचा वाटा हा काही प्रमाणामध्ये असतो। तर एकीकडे राज्याची आर्थिक स्थिती खालावती आहे, कर्जाचं प्रमाण वाढलेलं आहे, व्याजासाठीच आपल्याला पैसे द्यावे लागतात, त्यामुळे राज्यातल्या ग्रामीण भागातल्या सुविधा, म्हणजे नॅशनल हायवे होत असताना ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात दिसतं आहे। आरोग्यविषयक प्रश्न आहेत, कायदेविषयक प्रश्न निर्माण झालेले आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत। पण दुसरीकडे केंद्र सरकारच्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य हे महत्वाचं राज्य असल्यामुळं कॅपेक्स गुंतवणूक मात्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसते। म्हणजे आज पुण्यामध्ये तुम्हाला मेट्रोची किती कामं सुरू आहेत, मुंबईमध्ये किती मेट्रोची कामं सुरू आहेत, हे असं सगळं परस्पर विरोधी चित्र आहे। आणि याला आता एक आर्थिक शिस्त लावायची असेल तर एक मोठे कठोर निर्णय घ्यावे लागतील, आणि ते निर्णय स्वीकारण्याची राज्यकर्त्याची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची, की ज्यांना मतदार म्हणून आपण बघतो, त्यांची तयारी आहे की हा खरा प्रश्न आहे, आणि महाराष्ट्राची पिछेहाट सुरू आहे हे वास्तव आहे, आणि आणखी ते होत जाईल हेही वास्तव। नक्कीच राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।